प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस शालोम। खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आपण रोजच्या जीवनात घेत आहोत। आज पुन्हा एक वार त्या परमेश्वराने आपल्याला हा प्रभुवार शाब्बात दिवस दाखवलेला आहे आणि त्याबद्दल आपण आपल्या प्रभूला खरोखर धन्यवाद देऊया आणि आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया। ज्या देवाने मला न्यायास मुकविले, ज्या सर्व सामर्थ्याने माझ्या जीवास क्लेश दिला, त्याच्या जीविताची शपथ। देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यात आहे। माझे तोंड कुटील भाषण करीत नाही, माझी जीवा कपटाचे बोल बोलीत नाही। तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही। माझा प्राण जाई तोवर मी आपले सत्व समर्थन सोडणार नाही। मी धार्मिक आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार, ते मी सोडावयाचा नाही। माझ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाविषयी माझे मन मला खात नाही। माझा शत्रू दुष्टासमान, माझा विरोधी अधार्मिकासमान ठरो। देव अधार्मिकांचा उच्छेद करून प्राणहरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार? त्याचवर संकट येईल, तेव्हा त्याची आरोळी देव ऐकेल काय? तो सर्व समर्थाच्या ठाई आनंद पावेल काय? तो सर्व प्रसंगी देवाचा धावा करील काय? देवाच्या करणीविषयी मी तुम्हास बोध करील। सर्व समर्थाचे रहस्य मी छपवून ठेवणार नाही। पहा, तुम्ही सर्व हे पाहून चुकला आहात, तर तुम्ही अशा पोकळ गोष्टी का बोलून दाखविता? दुष्ट मनुष्यास देवाकडून मिळणारा वाटा हाच। जुलम्यास सर्व समर्थाकडून वतन मिळते ते हेच। त्याची संतती वाढली तर ती तरवारीला बळी पडावयाची। त्याच्या संतानास पोटभर भाकर मिळणार नाही। त्याच्या मागे राहिलेले मरीच्या तडाखाने माती आड होतील। त्याच्या विधवा विलाप करणार नाहीत। त्याने रुपयाचा संचय धुळीसारखा केला, वस्त्रे चिखलासारखी विपुल केली, तरी तो वस्त्रे करील ती धार्मिक अंगावर घालील। निर्दोषी त्याचे रूप वाटून घेईल। आमेन। यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत गाणार आहोत आणि उपासना संगीतामधील गीत क्रमांक 226 हे आपण गाऊया। गीत क्रमांक 226, गीत क्रमांक 226। स्वीकारी हर एक पाप्या, जगदीश आहे तयार। स्वीकारी हर एक पाप्या, जगदीश आहे तयार। अनुताप करुणी गुरु ख्रिस्त द्वारे, अनुताप करुणी गुरु ख्रिस्त द्वारे। जाता शरण तो उदार, स्वीकारी हर एक पाप्या, जगदीश आहे तयार। असला कितीही मोठा पतित तो, असला कितीही मोठा पतित तो, तरी देव करी अंगीकार। स्वीकारी हर एक पाप्या, जगदीश आहे तयार। प्रभु ख्रिस्त रक्ते पापे तयाची, प्रभु ख्रिस्त रक्ते पापे तयाची। पुषितो कृपाळू अपार, स्वीकारी
पाप्या जगदीश आहे तया शुद्धात्मयाने गुरु पुण्यवस्त्रे शुद्धात्मयाने गुरु पुण्यवस्त्रे भूषित करित्या सफार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तया पतिता तरिका देशी प्रभूच्या पतिता तरिका देशी प्रभूच्या आमंत्रणाला नकार स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तया. यावेळेस आपण प्रार्थनेकडे वळूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा यहोवा देवा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे. रात्रभर तू आम्हा प्रत्येकाला सांभाळून पुन्हा हा नव्याने शाबात दिवस प्रभुवार तो आमच्यासाठी दाखवलेला आहेस. प्रभू परमेश्वरप्पा, तुझ्या कृपेमुळे हा दिवस तो आम्हाला दाखवलेला आहेस, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. खरोखर प्रभू परमेश्वरप्पा, आज असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना हा दिवस, ही वेळ, हा क्षण पाहायला मिळालेला नाही आहे. परंतु प्रभू परमेश्वरप्पा, त्यामध्ये तू आम्हाला जिवंत ठेवलेला आहेस. हा दिवस, ही वेळ तू दाखवलेली आहेस प्रभू परमेश्वरप्पा, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. खरोखर तू महान असा परमेश्वर आहेस. तू न बदलणारा परमेश्वर आहेस प्रभू परमेश्वरप्पा. प्रारंभ आणि शेवट तूच आहेस. अल्फा आणि ओमेगा तूच आहेस प्रभू परमेश्वरप्पा. जीवनाची भाकर आहे तू, जिवंत पाणी तूच आहेस प्रभू परमेश्वरप्पा. आणि जेव्हा आम्ही तुझ्याकडे येतो तेव्हा तू आम्हाला विपुल प्रमाणात देत असतो प्रभू परमेश्वरप्पा. तू म्हटलेले आहेस की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. होय प्रभू परमेश्वरप्पा, जेव्हा आम्ही कष्टी असतो, दुःखी असतो, तेव्हा आम्ही तुझ्याकडेच यायला पाहिजे प्रभू परमेश्वरप्पा. तुझ्याकडे मागायला पाहिजे प्रभू परमेश्वरप्पा. आणि जेव्हा काही तुझ्याकडे मागतो प्रभू, तेव्हा तू आमची प्रार्थना ऐकतोस, आमच्या विनवण्या ऐकतोस आणि आमच्या हाकेला ओ देतोस प्रभू परमेश्वरप्पा. कारण तू म्हटलेलं आहेस की तुला जे काय पाहिजे ते तू माझ्याकडे माग. होय प्रभू परमेश्वरप्पा, आम्हाला जे काय हवं आहे ते सर्व आम्ही तुझ्याकडे मागायला पाहिजे प्रभू परमेश्वरप्पा. कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. तू न बदलणारा परमेश्वर आहेस. तू म्हटलेलं आहेस की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. होय प्रभू परमेश्वरप्पा, आज आम्ही मागतो की प्रभू, हे जगामध्ये प्रभू परमेश्वरप्पा जी काही महामारी आहे प्रभू परमेश्वरप्पा, ती तुला ठाऊक आहे प्रभू परमेश्वरप्पा. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरप्पा, पूर्ण भारतात, महाराष्ट्रात, जगामध्ये जो काही प्रलय, पाण्याचा प्रलय झालेला आहे, महापूर आलेले आहेत, कितीतरी संकटं आलेली आहेत प्रभू, त्यामुळे कितीतरी घरं वाहून गेलेली आहेत. आणि प्रभू परमेश्वरप्पा, असे कितीतरी लोक आहेत की ती जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. होय प्रभू परमेश्वरप्पा, तू सर्व काही जाणतोस प्रभू परमेश्वरप्पा. देवबाप्पा, त्या सर्व काही तू थांबव प्रभू परमेश्वरप्पा. त्यात सर्व दुःखित कुटुंबाचं सांत्वन तू कर प्रभू परमेश्वरप्पा, अशी तुझ्याजवळ कळकळीची नागराची विनंती करते. होय प्रभू परमेश्वरप्पा, कारण तुझा क्रोध आलेलाच आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि त्यावरून आम्ही सावध राहायला पाहिजे प्रभू परमेश्वर, की अजूनही तू आम्हाला ही संधी दिलेली आहे की आम्ही तुझ्याकडे वळावं, तुझं वचन वाचावं. ह्या जगिक मोहात, जगिक वैभवात, जगिक मानपानात आम्ही गुरफटून जाऊ नये प्रभू परमेश्वरप्पा.
कारण हे जगिक पद, जगिक वैभव, जगिक खुर्ची ही क्षणापुरती आहे प्रभू परमेश्वरप्पा. ती आज आहे, उद्या नाही. परंतु प्रभू, आम्ही तुझ्या वचनामध्ये राहिलं, तुझ्या प्रार्थनेमध्ये राहिलं तर प्रभू परमेश्वरप्पा, आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे प्रभू परमेश्वरप्पा, की जी फक्त तुझ्याकडूनच आम्हाला मिळू शकते. जगातील लोक आम्हाला ती देणार नाही प्रभू परमेश्वरप्पा. खरी शांती ही तुझ्याकडे आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि अजूनही तू आम्हाला ही संधी दिलेली आहे की अजूनही तुम्ही जागृत राहा, अजूनही तुम्ही माझ्याकडे वळा. कारण प्रभू परमेश्वरप्पा, उद्याचा दिवस आम्हाला पाहायला मिळणार की नाही याची शाश्वती नसते प्रभू परमेश्वरप्पा. त्यामुळे प्रभू परमेश्वरप्पा, आम्ही हे सर्व काही जगातील गोष्टी सोडून फक्त आणि फक्त तुझ्या समागमे राहावं प्रभू परमेश्वरप्पा. तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझं वचन वाचावं, तुझं वचन आम्हाला काय सांगतं ते आम्ही समजून घ्यावं. तू आम्हाला वचनामध्ये काय करू नका आणि काय करा, जे काही सांगतो प्रभू त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्यावर आम्ही मनन करावं आणि तुला न आवडणाऱ्या गोष्टी प्रभू आम्ही सोडून द्याव्या, असं तू होऊ दे प्रभू परमेश्वरप्पा. खरोखर तू महान असा परमेश्वर आहेस आणि तू लवकरच येणार आहेस प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू, खरोखर ह्या सर्व गोष्टीत तू आम्हाला सुखी ठेवलेला आहेस, निरोगी ठेवलेला आहेस प्रभू परमेश्वरप्पा. त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार मानते. कारण प्रभू, आज असे कितीतरी लोक आहेत की जी दवाखान्यामध्ये आजारी आहेत प्रभू परमेश्वरप्पा. आम्हाला ठाऊक नाही प्रभू परमेश्वरप्पा, पण जे कोणी करोनाबाधित असतील दवाखान्यामध्ये, इतर आजारांनी प्रभू आजारी आहेत, परंतु आम्हाला ठाऊक नाही. त्या सर्वांसाठी मी मागते की प्रभू, तुझ्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श तू त्यांना कर, त्यांना तू आरोग्य दे प्रभू परमेश्वरप्पा. त्यांना तू पूर्णपणे बरं कर, कारण आरोग्य देणारा तू परमेश्वर आहेस प्रभू परमेश्वरप्पा. होय प्रभू, सर्वांवर तू कृपा कर. विशेष करून प्रभू परमेश्वरप्पा, आमच्या क्राइस्ट मंडळीवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू परमेश्वरप्पा, ही क्राइस्टची मंडळी तुझी आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू, मंडळीतील कोणी आजारी असतील, कोणी दुःखी असेल प्रभू परमेश्वरप्पा, तर प्रभू परमेश्वरप्पा त्यांना तू सहाय्य कर, त्यांना तू बरं कर. आणि प्रभू, जे दुःखित कुटुंब आहेत त्यांचं सांत्वन करणारा तू परमेश्वर जिवंत आहे प्रभू परमेश्वरप्पा. अजून तुझ्याकडे काय मागावं. आमच्या सेशन वर्गावर प्रभू तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. मंडळीची सेवा करत असताना प्रभू परमेश्वरप्पा लागणारी शक्ती, सामर्थ्य आणि योग्य असं डिसिजन घेण्यासाठी लागणारी बुद्धी तू त्यांना दे प्रभू परमेश्वरप्पा. आणि होऊ दे प्रभू परमेश्वरप्पा, खऱ्या ह्यानी आम्ही तुझी सेवा करावी असं तू होऊ दे. आमच्या सेशन वर्गाच्या प्रत्येक कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू परमेश्वरप्पा, त्याचप्रमाणे आमचं महिला मंडळ, संडे स्कूल, त्याचप्रमाणे तरुण संघ, मराठी क्वायर, या सर्वांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू, जरी आम्ही चर्चमध्ये येऊन एकत्रितरित्या तुझं वचन ऐकू शकत नाही प्रभू परमेश्वरप्पा, परंतु प्रभू परमेश्वरप्पा, ह्या ऑनलाईनद्वारे ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस. आणि प्रभू परमेश्वरप्पा, तुझ्या ह्या वचनाचा मांडणं ऐकायला ही संधी तू आम्हाला दिलेली ऑनलाईनद्वारे. आम्हाला तू असं स्तब्ध बसू दिलेलं नाही आहेस, आम्हाला ऐकणारे कान दिलेले आहेस प्रभू परमेश्वरप्पा. आणि प्रभू, खरोखर ही ऑनलाईन सर्व्हिस चालू असताना प्रभू, केवढं आमची मंडळी ऐकत असती प्रभू परमेश्वरप्पा. आणि त्याबद्दल, ह्या सोयीबद्दल तुझे मी मनापासून उपकार मानते प्रभू परमेश्वरप्पा. आणि हे केवळ तुझ्याकडूनच आहे प्रभू. खरोखर प्रभू परमेश्वरप्पा, आमच्या या क्राइस्ट चर्चमध्ये तुझं वास्तव्य आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. तू म्हटलेला आहेस की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमत येऊन प्रार्थना करत असतील त्या ठिकाणी मी हजर आहे. होय प्रभू परमेश्वरप्पा, तू आज आत्ता या क्षणी आमच्या मंदिरामध्ये उपस्थित आहेस. आम्ही येण्यापूर्वीच तू या ठिकाणी आलेला असतो प्रभू परमेश्वरप्पा. आणि होऊ दे तुझी कृपादृष्टी आमच्यावर. हे सर्व चालू असताना प्रभू परमेश्वरप्पा, कोणत्याही प्रकारचा अडखळण तू येऊ देणार नाहीस असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरप्पा, आज आम्हाला तुझ्या काही सेविका दिलेल्या आहेस तुझ्या वचनातून बोलणाऱ्या, रेव्हरंड मीनाताई बोर्डे, यांच्यासाठी मी तुझी खरोखर उपकार मानते प्रभू परमेश्वरप्पा, की असे सेविका तू आम्हाला दिलेल्या आहेस. आज तुझ्या वचनातून त्या बोलणार आहेत प्रभू परमेश्वरप्पा. जे वचन तू त्यांना दिलेलं आहेस ते त्यांनी अभ्यासपूर्वक केलेला आहे प्रभू परमेश्वरप्पा. आणि निरनिराळ्या ठिकाणी
तुझी सेवा त्या करत असतात प्रभू. वचनातून ऑनलाईनद्वारे देखील त्या तुझी सेवा करत असतात. खरोखर प्रभू परमेश्वर, ही शक्ती, ही सामर्थ्य तू त्यांना दिलेलं आहेस, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते. खरोखर प्रभू, त्यांच्या कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वर. आज विशेष करून आम्हाला रमेश दादाची जाणीवपूर्वक आठवण होती प्रभू परमेश्वर, की प्रत्येक वेळेस मीनाताईंचा, रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांचा संदेश असताना प्रभू परमेश्वर, रमेश दादा नेहमी त्यांना घेऊन यायचे, चर्चमध्ये बसायचे, पूर्णपणे ते ऐकायचे संदेश काय देतात काय नाही. आणि प्रभू ते समोरच दुसऱ्या बेंचवर आमच्या समोर बसलेले असायचे. खरोखर प्रभू परमेश्वर, आज त्यांची आठवण होती. पण प्रभू परमेश्वर, आज तुझ्यामध्ये ते विसावलेले आहेस, आज आमचा पूर्ण विश्वास आहे. होय प्रभू परमेश्वर, इथून पुढचा सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपवून देते. जे काही अयोग्य मागितलं असेल प्रभू परमेश्वर, त्याची तू दयेने आणि कृपेने क्षमा कर. ही लहान विनंती प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्या तुझ्याच प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तरी आमीन. आपण शास्त्रभागाकडे वळणार आहोत आणि आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग आहे तो आहे रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 ते 11 ही वचनं आपण ऐकूया. विश्वासाचा परिणाम. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपल्या वर्षाव स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. देवबाप या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन आमेन. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय आपण सर्वजण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 32. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. ह्यासाठी की
तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करील. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या प्रेषितांचा मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पण पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेविते. आमेन. आमेन. यावेळेस आपण एक गीत गाणार ऐकूया. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला आपल्या आजारात, आपल्या संकटात आपल्याला सहाय्य करतो, आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतो किंवा त्या आजारातून आपल्याला देवबाप बरं करतो, तेव्हा आपण त्याची साक्ष द्यायला पाहिजे. कारण परमेश्वर म्हटलं की तुम्ही माझे साक्षी आहात. आणि जर आपण परमेश्वराची साक्ष दिली नाही तर आपण आपला काहीच उपयोग नाही ह्या जगामध्ये राहून. आणि त्या आशेवरचं एक गीत आहे. गीत असे बोल आहे, गवाही दे मसीही तू, गवाह तुझको बनाया है, अगर ना दे गवाही तू, तुझे क्यों कर बनाया है, गवाही दे मसीही तू. गवाही दे मसीही तू, गवाह तुझे को बनाया है, गवाही दे मसीही तू, गवाह तुझे को बनाया है, अगर ना दे गवाही तो तुझे क्यों कर बनाया है, अगर ना दे गवाही तो तुझे क्यों कर बनाया है, गवाही दे मसीही तू, गवाह तुझे को बनाया है. गुनाह का बोझ भारी था, फंसा जाता था दलदल में, गुनाह का बोझ भारी था, फंसा जाता था दलदल में, पकड़ कर हाथ तेरा उसने तुझे ऊपर उठाया है, पकड़ कर हाथ तेरा उसने तुझे ऊपर उठाया है, गवाही
दे मसीही तू, गवाह तुझको बनाया है। सहे क्या क्या न तेरे खातिर, मुसीबत दुख सलीब पर। सहे क्या क्या तेरे खातिर, मुसीबत दुख सलीब पर। अता कर दे, बया कर दे, तेरा मौका भी आया है। अदा कर दे, बया कर दे, तेरा मौका भी आया है। गवाही दे मसीही तू, गवाह तुझको बनाया है। गवाही दे मसीही तू, गवाह तुझको बनाया है। यावेळेस आपण संदेशाकडे जाणार आहोत आणि आज आपल्याला देवाच्या सेविका संदेशवाहक जे लाभलेले आहेत ते आहेत रेव्हरंड मीनाताई बोर्डे आणि त्यांची आपल्या सर्वांना ओळख आहे। त्यामुळे मी त्यांना विनंती करते की परमेश्वराने जो काही संदेश त्यांना दिलेला आहे तो त्यांनी आपल्या मंडळीला द्यावा। रेव्हरंड मीनाताई बोर्डे। प्रेज द लॉर्ड। देवाची उपकार स्तुती असो आणि पुन्हा एकदा देवाच्या वचनातून बोलण्याची संधी आज मला सेशनने दिली आहे, त्याबद्दल मी मनापासून सन्माननीय सेशनचे आभार मानते। देवाची उपकार स्तुती करते। देवाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो। आपण प्रार्थना करूयात। पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर आमच्या देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आज आता आणि सदा सर्व काळ असो। कारण प्रभू तू अनादी काळापासून अनंत काळपर्यंत आमचा एकच देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाहीस यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि प्रभू आज हा पवित्र वार तू आम्हाला दिला आहेस, कारण 6 दिवस काम केल्यानंतर 7व्या दिवशी तू विसावा घेतला। हा वार शाब्बात दिवस किंवा पवित्र वार म्हणून ठरवला आणि तुझी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या आमच्या जिवंत देवाचं गौरव करावं आणि त्याची महिमा जी आहे ती महिमा आम्ही वाढवावी आणि खरोखर त्याबद्दल उपकार मानते। आणि प्रभू आज हा संदेश देत असताना जे सर्व तुझे विश्वासणारे संदेश ऐकत असतील, तुझ्या वचनांमधून बोलत असताना तुझ्या वचनाद्वारे प्रभू प्रार्थना करते की सर्वांवर तुझा आशीर्वाद, विपुल आशीर्वाद पाठव। आणि ही लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवी नावाने मागते म्हणून तू ऐक, आमेन। आज जो विषय मी घेतलेला आहे तो आहे आशा। आणि आता जे आपण पवित्र शास्त्रामधली वचनं वाचलेली आहेत, रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनं, या वचनांमध्ये थोडक्यात आपल्याला असं कळतं की पहिली गोष्ट ही आहे की आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत आणि म्हणून आपल्याला देवाबरोबर शांती आहे। दुसरी गोष्ट आहे देवाची कृपा आपल्यावर आहे। तिसरी गोष्ट आहे देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान आम्ही बाळगतो। चौथी गोष्ट आहे की संकटांचा अभिमान देखील आम्ही बाळगतो, कारण संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते। पुढचा मुद्दा आहे की आशा आम्हाला लाजवत नाही। 6वा मुद्दा आहे आम्ही दुर्बळ होतो, आम्ही भक्तिमान नव्हतो, तरी प्रभू येशू ख्रिस्त सुवेळी आमच्यासाठी मरण पावला। 7वा मुद्दा आहे आता प्रभूच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरवले गेले आहोत, त्यामुळे देवाच्या क्रोधापासून आम्ही तारले जाणार आहोत। 8वा मुद्दा आहे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूद्वारे देवाबरोबर आमचा समेट घडवून आणला आहे, म्हणून आम्ही तारले जाणार आहोत। आणि शेवटचा 9वा मुद्दा त्यातला असा आहे की देवाबरोबर समेट ही आम्हाला मिळालेली देणगी आहे, म्हणून आम्ही प्रभू येशूच्या द्वारे देवाच्या ठाई अभिमान बाळगतो।
आज जो विषय मी घेतलेला आहे तो आहे आशा. आपल्याला ठाऊक आहे की आशा हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तो भविष्य सूचक आहे. भविष्यात काहीतरी घडणार आहे त्याविषयी आम्ही आशा बाळगत असतो असं आपल्याला कळतं. आणि आपण विचार करत असतो की भविष्यात आम्हाला आणखी काय मिळेल. या जगातलं जीवन जगत असताना आम्हाला नेहमी असं वाटत असतं की पुढे आणखीन आम्हाला काय मिळणार आहे आणि ते मिळावं अशी आम्ही आशा बाळगतो. खरं पाहिलं तर प्रत्येक मनुष्य आशेवर जगत असतो. आजचे दुःखाचे दिवस असतील तर ते जातील, संकटाचे दिवस असतील तर ते जातील आणि आम्हाला चांगले दिवस येतील ही आशा आम्ही बाळगत असतो. परंतु आज आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये आशा हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती आम्हाला काय सांगते आणि काय शिकवते. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 24 आणि 25 वचनात काय लिहिलं आहे पहा. कारण आपण अशी आशा धरून तरलो, जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. स्पष्ट म्हटलेलं आहे, जी आशा दृश्य झाली आहे म्हणजे दृश्यमान आहे, आम्हाला दिसते आहे, ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील. जे आम्हाला दिसतं आहे त्याची आशा आम्ही धरत नाही. पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो. तर जे दृश्य आहे जे आम्हाला दिसतं आहे त्याची आशा आम्ही धरत नाही, पण जे अदृश्य आहे त्याची आम्ही काय करतो, आशा धरतो. जेव्हा आशा धरतो तेव्हा धीरही धरतो. कारण कोणतीही गोष्ट धीराने मिळते त्यासाठी धीर आवश्यक आहे आणि मग आम्ही त्याची प्रतीक्षा करीत राहतो. म्हणजेच पहा, जगातल्या आशेपेक्षा पवित्र शास्त्रातली ही जी आशा आहे ना तिचं स्वरूप व्यापक आहे आणि वेगळं आहे. आणि देवाच्या वचनातून त्याच्या अभिवचनातून त्या आम्हाला प्रकट केलेल्या आहेत. पवित्र शास्त्रातील आशा ही विश्वासाशी जोडलेली गेली आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये विश्वास हा देखील महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे तारणारा म्हणून. आणि म्हणून आशा आणि विश्वास या दोन्ही शब्दाची सांगड घातलेली आपल्याला दिसते. हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृढ विश्वासाशी जोडलेला आहे. त्यापासून तो आपल्याला वेगळाच करता येत नाही हे लक्षात येतं. आता आणखीन एक वचन पाहूयात. इब्री लोकास पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि पहिल्याच वचनात काय म्हटलं आहे पहा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याची काय आहे, खात्री आहे आम्हाला. स्तोत्रकर्त्याने आशा आणि भरवसा या दोघांचा संबंध जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण आशा देवावरील संपूर्ण भरवशाशी निगडित आहे. आणि म्हणून पहा स्तोत्रातलं वचन पाहूया. स्तोत्र 33 आणि 21 आणि 22 वचन. 21व्या वचनात म्हटलं आहे, त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आमच्या हृदयाला काय आहे, आनंद आहे. कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि त्याच्या पवित्र नावावर आमची काय आहे, श्रद्धा. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. आता ही जी आशा ही जगातली नाही, आम्ही परमेश्वराची काय धरलेली आहे, आशा धरली आहे. म्हणून तू आम्हावर काय कर, कृपा दृष्टी कर. परमेश्वर आपल्यावर कृपा दृष्टी करतो कारण आम्ही त्याची आशा धरलेली आहे, कारण तो पवित्र देव आहे. आणि म्हणून पहा स्तोत्र 146 स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यात काय म्हटलं आहे, अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. बायबल स्पष्ट करतं, अधिपती किंवा मनुष्य किंवा अधिकारी वर्ग असेल त्यांच्यावर भरवसा ठेवू नका, कारण त्यांच्याकडून सहाय्य तुम्हाला मिळणार नाही. परंतु ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे त्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे तो धन्य. अशा व्यक्तीला धन्य म्हटलेलं आहे की जो आपल्या अधिकाऱ्यांवर, अधिपतींवर, मनुष्यावर भरोसा न ठेवता ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वरावर आहे, त्याला धन्य असं म्हटलेलं आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्यायात पौल काय म्हणतो पहा. पौल म्हणतो, आम्ही संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण
आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर निर्माण होतो, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. मग आपल्या मनात हा विचार येतो की पौल संकटांचा अभिमान का बरं बाळगतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की पौलाविषयी स्पष्ट लिहिलेलं आहे की पौलाचं ज्या वेळेला त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा असंख्य संकटातून तो गेलेला आहे. मग हा पौल संकटांचा अभिमान बाळगतो. त्याविषयी पौल स्वतः काय म्हणतो पहा. तो म्हणतो संकट ही आपल्या तारणाचा आणि देवाबरोबर नव्याने प्रस्थापित झालेल्या नातेसंबंधांचा आशीर्वाद आहेत. तो संकटांना आशीर्वाद म्हणत आहे. आणि आशीर्वाद कशाचा, तर आपल्या तारणाचा आणि देवाबरोबर नव्याने जे आपलं नातं आता प्रस्थापित होणार आहे त्याचा आशीर्वाद आहेत. संकट म्हटले की आपल्या जीवनावर परिणाम घडणाऱ्या अनेक किंवा सर्व प्रकारच्या अडचणी ज्या आहेत या अडचणींचा, त्रासांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आपल्याला ठाऊक आहे आपलं जीवन कसं आहे. शाळा, मग कॉलेज, त्यानंतर मग आम्ही नोकरी करतो. कौटुंबिक मग जीवनामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या कौटुंबिक जीवनातली परिस्थिती, त्यात येणाऱ्या अडचणी, मग आर्थिक आहेत, शारीरिक आमच्या गरजा आहेत, यातना आहेत, आजारपण आहे, छळ आहे, शोकजनक परिस्थितीतून आम्ही जातो. काही वेळेला दुर्व्यवहार आहेत आणि एकाकी पण देखील. या सर्व गोष्टींचा समावेश ना याच्यामध्ये होतो, संकटामध्ये होतो. पण अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये देव आपल्याला त्याच्या समक्षतेची खात्री देत असतो. आमच्यावर संकट येतात पण देव आम्हाला सहाय्य करतो आणि आम्हाला त्याची समक्षता म्हणजे त्याची उपस्थिती तिथे आहे याची खात्री आम्हाला तो देतो. त्याच्यावर अवलंबून राहायला तो आम्हाला सक्षम बनवतो. कारण आमचं जीवन आम्ही समर्पित जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून तो त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी आम्हाला काय करतो, सक्षम बनवतो. त्याच्या अधिक निकट जाण्यासाठी आम्हाला तो अधिक मदत करतो आणि कठीण काळामध्ये शक्ती पुरवतो आणि आम्हाला तो प्रगल्भ बनवतो. त्यामुळे जीवनातील समस्यांवर आपल्याला मात करता येते. तेव्हा मनुष्याच्या साह्याने नव्हे, पण जेव्हा याकोबाचा देव तुमच्या साह्यासाठी सर्वदा सिद्ध आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो, त्याची आशा धरतो, तेव्हा आम्हाला संकटांवर देखील मात करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडून मिळतं. आणि मग ही संकटं आपल्याला निराश करत नाहीत, ती आपल्यात धीर निर्माण करतात. आणि धीरामुळे काय होतं, शील निर्माण होतं. शील म्हणजे चारित्र्य. हे चारित्र्य जे आहे ते जगातलं नव्हे, देवाच्या दृष्टीने जे चारित्र्य आहे ते चारित्र्य निर्माण होतं. आणि चारित्र्याचा परिणाम काय होतो, तर प्रगल्भ आशा निर्माण होते. आमची आशा आहे, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा देव आमच्याबरोबर आहे तेव्हा आमची आशा जी आहे ती कशी होते, प्रगल्भ होते. जेव्हा आपली आशा प्रगल्भ होते तेव्हा आम्ही कधीच निराश होत नाही. देवासोबत भविष्याकडे पाहणारी ही आशा असते आणि देव आम्हाला त्याची कृपा काय करतो, पुरवत राहतो. शेवटी आपल्याला ठाऊक आहे की जग जे आहे त्यात दुष्टाई बरेच आहे. या दुष्ट जगातून आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ज्या वेळेला तो निर्माण करेल त्यावेळेला तिथे राज्य स्थापन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. यावर ही प्रगल्भ आशा आमचं लक्ष काय करते, केंद्रित करते. आणि मग आम्हाला कळतं जग आणि जगातल्या गोष्टी तर नष्ट होणार आहेत, परंतु नवे आकाश नवे पृथ्वी येईल, प्रभू येशू ख्रिस्त तिथे राज्य करायला येईल, त्यावेळेला आम्हाला तिथे जागा आहे. त्या आशेवर आम्ही लक्ष केंद्रित करतो. आता पहा थेसलोनिकेकर पत्र आणि पहिलं पत्र आणि 4 अध्याय आणि 12व्या वचनात काय सांगितलं आहे. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे. बायबलमध्ये झोपी गेलेले म्हटलेलं आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अजाण नसावे, म्हणजे आम्हाला काही माहिती नाही असं म्हणू नये, अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ज्यांना आशाच नाही, ज्यांना पुढे काय घडणार आहे, देवाने आमच्यासाठी काय काय गोष्टी अद्भुत अशा देणग्या ठेवलेल्या आहेत याची ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासारखा आम्ही खेद करू नये असं म्हटलेलं आहे. कारण येशू मरण पावला, पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे असा आमचा विश्वास आहे, तर त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे झोपी गेलेले आहेत
त्यांना देव त्यांच्याबरोबर आणेल असं वचन आहे. यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि आशेने आम्ही त्याकडे पाहतो. पवित्र शास्त्रानुसार आशा ही भविष्यात काहीतरी चांगलं होईल अशी सामान्य इच्छा बाळगणे नव्हे, स्पष्ट केलेलं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगत नाही भविष्यात काहीतरी चांगलं होईल. तर देवाच्या वचनांवर अभिवचनांवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्या अभिवचनांविषयी त्याच्याकडूनच आम्हाला खात्री मिळते. इथे संशयाला कुठल्याही प्रकारची जागा नाही. आम्ही संशय बाळगतच नाही, कारण ती देवाच्या जिवंत आणि पवित्र वचनांवर अशी आधारित आशा आहे. कारण काय आहे तर आपला देव आशेचा देव आहे. आम्ही म्हणतो देव कृपाळू, दयाळू आणि प्रीती करणारा देव आहे, पण देव आशेचा देव आहे. आणि हे वचन आपण पाहणार आहोत. रोमकरास पत्र 15 अध्याय आणि 13 वचनात काय म्हटलं आहे पहा. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने आणि शांतीने भरो. आमचा देव आशेचा देव आहे, आणि जेव्हा आम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्यावर आशा ठेवतो, पूर्ण भरोसा ठेवतो, तेव्हा तो आम्हाला संपूर्ण आनंदाने आणि शांतीने काय करणार आहे, भरणार आहे. अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो नाही का की तुम्हाला जीवन देण्यास आणि विपुल जीवन देण्यास मी आलो आहे. जीवनाने ते कसं आहे, विपुल. तसं या वचनात सांगितलं आहे की आशा, पण ती आशा कशी आहे, विपुल अशी आशा, आणि ती आम्हाला प्राप्त होणार आहे. आपल्याला ठाऊक आहे की प्रभूचं वचन आहे की माझं वचन कार्यसिद्धी केल्याशिवाय विफल होऊन माझ्याकडे कधीच परत येणार नाही. त्या देवाने दिलेली वचनं, देवाने दिलेली अभिवचनं आम्हाला ठाऊक आहेत, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही संकटात असतो तेव्हा आमचं सांत्वन करण्यासाठी, आम्हाला अधिक देवाच्या समक्षतेत आणण्यासाठी आमच्याकडे जो पवित्र आत्मा त्याने दिला आहे, त्याद्वारे देव आम्हाला त्याच्या प्रीतीचा अनुभव येऊ देतो, आणि हा आनंद तो संकटामध्ये टिकवून ठेवतो. संकट जरी असली तरीसुद्धा त्या संकटातसुद्धा देवाकडून मिळणारा आनंद, आमच्याठाई जो पवित्र आत्मा आहे त्याच्याद्वारे काय होतं, तो आनंद टिकून ठेवतो. कारण हे मनुष्याकडून शक्य नाही, हे देवाकडून येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच भावी गौरवाची जी आशा आहे ही कल्पना नाही, ही काल्पनिक गोष्ट नाही किंवा आभासी नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं निश्चित आहे, तो येणारच आहे, आम्हाला ठाऊक आहे. मग या गौरवी आशेचा आधार काय? 3 गोष्टी आहेत पहा. पहिली गोष्ट, या गौरवी आशेचा पहिला आधार आहे आमचा परमेश्वर जो जिवंत देव आहे. दुसरी गोष्ट आहे देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत देव आहे, जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो. आणि तिसरी गोष्ट आहे की देवाची वचनं. आमच्या ह्या गौरवी आशेचा आधार या 3 गोष्टी आहेत. आता जुना करार जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला कळतं की देव आपल्या लोकांशी विश्वासू होता, आणि आपल्याला असं दिसतं की त्याने स्वतःच ते सिद्ध केलेलं आहे की तो लोकांशी विश्वासू आहे. आणि शास्त्रलेख जे आहेत, या शास्त्रलेखातून अधिक चांगल्या प्रकारे ते स्पष्ट होतं. कारण जुन्या करारातले जे शास्त्रलेख आहेत आणि जी अभिवचनं त्यांनी दिलेली आहेत ती सर्व पूर्ण झालेली आपण वाचतो, आणि आपल्याला ते कळतं की देवाने जी वचनं, जी अभिवचनं त्यावेळच्या लोकांना दिलेली आहेत ती सर्व त्यांनी काय केलेली आहेत, पूर्ण केलेली आहेत. आता 22वं स्तोत्र जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की दावीद राजा संकटात होता, आणि संकटात असताना त्याच्या जीवाला धोका होता. अशा वेळी दावीद राजाने काय केलं, दुःखाने देवाला आरोळी मारली. पण ज्यावेळेला दुःख आहे, जीव संकटात आहे, धोक्यात आहे, तरीसुद्धा दावीद राजा दुःखाची आरोळी पण मारतोय परमेश्वराला. त्याच वेळेला ह्या स्तोत्रात आपल्याला असं दिसतं की तो देवाचे स्तुतिगीत गात आहे. मग त्यावेळेला काय होतं तर भूतकाळामध्ये दावीद राजाला देवाने कशा प्रकारे सहाय्य केलेलं आहे आणि त्यातून त्याला बाहेर काढलेलं आहे, या सर्वाची त्याला आठवण होते. आणि मग त्याचा विश्वास दृढ होतो, त्याचा भरवसा दृढ होतो की देव मला या संकटातून वाचवेलच. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की तो म्हणतो आमचा पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि त्यांना तू मुक्त करीत असे, ते धावा करीत ते तुझ्यावर भाव ठेवीत असत. आणि तो असं पुढे म्हणतो की त्यानेच
या गुलामगिरीतून त्यांना काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. त्या आमचा देव ह्या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही त्याचा धावा करतो तेव्हा त्याच्यावर भाव ठेवतो, त्यातून आम्हाला काय करतो, मुक्त करतो, आम्हाला सोडवतो, आम्हाला निराश होऊ देत नाही. मिसर देशात इस्रायल लोक होते नाही का, आणि जेव्हा परमेश्वराने त्यांचा आक्रोश स्वर्गातून ऐकला तेव्हा आम्हाला असं दिसतं की देवाने गुलामगिरीतून त्यांना सोडवलं, त्यांची सोडवणूक केली. आणि मग वचनदत्त भूमीमध्ये 40 वर्षाचा प्रवासानंतर तो त्यांना घेऊन आलेला आहे. त्याने अभिवचन आपलं पूर्ण केलं. कनान देशात ते आले. मग ते जेव्हा कनान देशात आले आणि हा 40 वर्षाचा जो प्रवास अनेक राजांशी लढावं लागलं. आणि अशा वेळेला आपण पाहतो की ही जी लोकं होती ही कशी होती, रंजले गांजलेली लोकं होती, पिडलेली जाचलेली अशी लोकं होती. आणि अशा वेळेला जी युद्ध झालेली आहे त्या युद्धाची रणनीती कोणी ठरवली, ह्या लोकांनी ठरवली का? नाही. का त्यांच्यात युद्ध कौशल्य होतं का? नाही. ते योद्धे होते का? तर नाही. गुलामगिरीत पिसलेले लोक होते. पण त्यांची सोडवणूक ज्यावेळेला देवाने केली आणि अनेक राजांशी ज्यावेळेला लढावं लागलं तेव्हा रणनीती देवाने आखली. रणनीती आखणारा देव होता, म्हणून तो सेनाधीश परमेश्वर आहे. जवळजवळ 6 लाख लोक आणि मिश्र समुदाय त्यांच्याबरोबर होता. एवढ्यांचं नेतृत्व स्वतः देवाने केलेलं आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं जसं आय नगर हस्तगत करताना त्याने यहोशूआला काय सांगितलं, त्या नगराकडे तू बर्ची उगार, आणि ते जिंकलं गेलं. आपल्याला ठाऊक आहे यरीहो नगर भरभक्कम अशी त्याची तटबंदी होती, कोसळणं शक्य नव्हतं. पण देवाने ती रणनीती त्यांना सांगितली की 6 दिवस त्यांनी त्याला कशा तऱ्हेने फेरा मारायचा. आणि ते संपूर्ण त्यांना सांगून शेवटी 7व्या दिवशी काय सांगितलं, पुन्हा एक फेरी मारायची आणि त्याला जयघोष करायचा आहे. जयघोष कशाचा करायचा? परमेश्वराच्या नामाचा जयघोष करायचा आहे. आणि परमेश्वराच्या नामाचा जयघोष जसा त्यांनी केला तटबंदी जागच्या जागी कोसळली. त्या अशा प्रकारे आपण पाहतो की तो सेनाधीश परमेश्वर आहे. नवीन करारात प्रभू येशूने जे चमत्कार केले तेव्हाही आपल्याला दिसतं की परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते ओतप्रोत त्यामध्ये भरलेलं होतं. नंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले सर्व चमत्कार त्याच्यामध्येही देवाचं महासामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. प्रेषितांनी केलेले चमत्कारात महासामर्थ्य पाहायला मिळतं. आणि अशा तऱ्हेने आम्ही पाहतो की प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही वाचतो नाही का, अनेक लोक देवाकडे वळले. त्यावेळेला कार्य करणारं कोण होतं? परमेश्वराचं महासामर्थ्य, पवित्र आत्म्याचं कार्य त्यावेळेला चालू होतं. अशा तऱ्हेने आम्ही पाहतो की जगामध्ये सुटका, बचाव किंवा आमची सोडवणूक असेल, आरोग्यदान असेल, तारण असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या सामर्थ्यशाली सामर्थ्याची कृत्य आहेत. आणि त्यामुळे आम्हाला कळतं की परमेश्वरच आम्हाला सहाय्य करणारा आहे, तोच मदत करणारा आहे. त्याच्यावरचा भरोसा, त्याच्यावरचा विश्वास मग आमचा अधिक दृढ होत जातो. परंतु ज्यांचं देवाबरोबर नातंच नाही आहे, देवाबरोबर व्यक्तिगत नातं प्रस्थापित करा देवाची इच्छा, पण ज्यांचं नातंच नाही त्यांच्यासाठी आपल्याला असं दिसतं की ही आशा नसते. आता इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12वं वचन आपण पाहूयात. यामध्ये काय म्हटलं माहिती आहे का, जे तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारास पक्के, आशाहीन, देवविरहित अशा जगात होता. आम्ही कसे होतो? पहिली गोष्ट सांगितली, ख्रिस्त विरहित. आम्हाला ख्रिस्त ठाऊक नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताची आमची ओळख नव्हती. इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आम्ही होतो, कारण आम्ही यहूदा वंशातले नाही, अब्रामाच्या वंशातले नाही, आणि म्हणून इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे आम्ही होतो. शिवाय काय म्हटलेले, आम्ही आशाहीन होतो, आम्ही देवविरहित होतो. अशा जगात आम्ही वावरत असताना पुढे 13व्या वचनात म्हटलं आहे, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, आम्ही पूर्वी दूर होतो म्हणजे देवापासून दूर होतो, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. आम्ही देवापासून दूर होतो, पण आम्हाला देवाकडे आणणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे आज आम्ही त्याच्या जवळचे झालो आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला ठाऊक आहे की संपूर्ण नव्या कराराचं प्रकटीकरण आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? 4 गोष्टी येतात. त्यातली पहिली आहे, देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या पृथ्वी तलावर पाठवलं. दुसरी गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, मरण आणि पुनरुत्थान. तिसरी गोष्ट आहे त्याद्वारे त्याने केलेल्या आध्यात्मिक तारणाची योजना की जी आमच्यासाठी आहे. चौथी गोष्ट आहे देव आणि मानवजाती ह्यांच्यातील
नात्याची पुनर्स्थापना होणं आणि आम्ही नवी उत्पत्ती होणं, ह्या 4 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि मग आम्हाला असं दिसतं की यातून काय होतं, तर देवावर दृढ आशा ठेवण्यास भक्कम आधार आम्हाला मिळतो. पवित्र शास्त्रात सैतानाला या युगाचं दैवत असं म्हटलेलं आहे. मग ह्या युगाच्या दैवताच्या अधीन अनेक लोक गेलेली आहेत, परंतु त्याला नष्ट करून त्याची जी दुष्कृत्य आहेत ती नष्ट करून त्याच्यापासून आम्हाला मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक जे अशुद्ध आत्म्याने पछाडलेले लोक होते, आपल्याला दिसतं की त्या अशुद्ध आत्म्यांना निघून जाण्याची त्याने आज्ञा केली. आणि त्याने आज्ञा केली त्यावेळेला ते त्यातून निघून गेलेले आहेत. कारण आमच्या शरीरात पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा हा देवाचा आहे. तो असताना अशुद्ध आत्मा तिथे असता कामा नये. आणि म्हणून त्याने त्यांना आज्ञा केली आणि ते घालून टाकले. त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्रभूच्या सैतानावर कसा अधिकार आहे, कसं त्याचं सामर्थ्य आहे. आणि अशा प्रकारे जणू काही एक देवाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासमोर ते प्रात्यक्षिकच ठेवलेलं आहे की तुमच्या ठाई पवित्र आत्मा आहे आणि म्हणून अशुद्ध आत्मा तिथे असता कामा नये. पुढे प्रभू येशूचं मरण पुनरुत्थान याद्वारे आपल्याला दिसतं की सैतानाच्या दुष्ट शक्तीला त्याने पूर्णपणे नेस्तनाबूत केलेलं आहे. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आणि तो मृत्युंजय झाला. यावरून आम्हाला देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य कळतं. आजपर्यंत जगामध्ये कोणी मृत्युंजय झाल्याचं आपल्याला वाचनात येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त एकच असा देव आहे की जो मृत्युंजय झाला, ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनात काय म्हटलं आहे पहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी. बा आता आशेला काय म्हटलं आहे, जिवंत आशा. आमची आशा कशी आहे, जिवंत आहे. ती मेलेली नाही, ती जिवंत आहे. त्या जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी, अविनाशी निर्मळ अक्षय वतन मिळण्यासाठी. कारण स्वर्गीय वतन हे कसं आहे, निर्मळ आहे. अक्षय म्हणजे युगानुयुगीचं जीवन आहे. ते मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे. आपला पुन्हा जन्म झालेला आहे. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शांतीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात. देवाने आम्हाला राखून ठेवलेलं आहे. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. कारण देवाने सांगितलं आहे तुमचं वतन इथे नाही, तुम्ही इथले वतनदार नाही, तुमचं वतन कुठे आहे, स्वर्गात आहे. त्यासाठी त्याने विसार म्हणून पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. त्याचा अर्थ की हा जो करार आहे तो पक्का करार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण पाहतो की वतन आमचं स्वर्गात देवाने ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पुन्हा जन्म, पुनरुत्थान, गौरवी शरीरात आमचं रूपांतर होणं, तारण, स्वर्गीय वतन, सार्वकालिक जीवन ह्यासारख्या महान आणि अद्भुत अशा गोष्टी या सिद्ध केलेल्या आहेत. सिद्ध करणं म्हणजे तयार केलेल्या आहेत. म्हणूनच तिमोथेला पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात प्रभू काय म्हणतो पहा. प्रभू येशूला आमची आशा असं म्हटलं आहे. आणि ते असं आहे, पौल म्हणतो देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा आहे. देवाने आमच्या ठाई कल्याण करायचं, आमचं कल्याण करण्याचं योजलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल तोपर्यंत ते सिद्धीस जाणार आहे, म्हणजे पूर्ण होणार आहे. आणि अशा प्रकारचा भरवसा आम्हाला या वचनांमधून मिळतो. या वचनातील सर्वात महत्त्वाचा भाग काय पहा. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 28 वचनात दिलं आहे. या वचनानुसार त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण एकदाच झालेलं आहे. जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. तो आता पापासाठी आम्हाला दिसणार नाही, आमचं तारण करण्यासाठी तो आम्हाला दिसणार आहे. जर आम्ही त्याच्यावर भरवसा ठेवतो, आशेने त्याच्याकडे पाहतो, आमची आशा प्रगल्भ असेल आणि आमची आशा जिवंत आहे, तर आम्हाला निश्चित या गोष्टी मिळणार आहेत. आता देवाचं वचन आमच्या आशेचा 3रा आधार आहे. देवाने आपलं वचन संदेष्टाच्याद्वारे पहिल्यांदा दिलं. त्यानंतर आपण पाहतो नवीन करारामध्ये प्रेषितांच्या द्वारे त्यांनी ते प्रगट केलं.
त्यांना पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली आणि देवाला जे आम्हाला सांगायचं होतं ते त्यांनी अचूकपणे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणून प्रकटीकरण 22:18-19 या वचनात काय म्हटलेलं आहे? या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देवाने येईल, आणि जो कोणी संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल तर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून, पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. तेव्हा हे पवित्र शास्त्र जे आहे ना, त्यातलं प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द, अक्षर हे पवित्र आत्म्याद्वारे लिहिलं गेले आहे, आणि म्हणूनच त्यातला काना मात्रासुद्धा आम्हाला काढून टाकण्याचा अधिकार नाही. या संदर्भात पेत्र काय म्हणतो पहा. तो म्हणतो, पेत्राचं दुसरं पत्र 1 अध्याय 19 वचनात तो म्हणतो, शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आम्हाजवळ आहे. आणि संदेष्टाचं वचन कसं आहे? तो म्हणतो ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिवाप्रमाणे आहे. काळोखामध्ये एखादा दिवा असावा ना, आणि तो एकदम प्रकाशमान व्हावा, तसं हे वचन आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. पहाटेचा तारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं संबोधन आहे ते पवित्र शास्त्रात. पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. देवाच्या वचनाकडे आम्हाला लक्ष ठेवायचं आहे, ह्या आशेवर आम्हाला राहायचं आहे. कधीपर्यंत? पहाटेचा तारा उगवेपर्यंत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईपर्यंत. शिवाय पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवतं की देवाचं वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही, त्यातला एकही अक्षर इकडे तिकडे होणार नाही, कारण ते वचन स्वर्गामध्ये कसं आहे, सर्व काळासाठी स्थिर असं आहे. म्हणून आम्ही आपली संपूर्ण आशा त्याच्यावरच ठेवली पाहिजे. आमच्या आशेचा आधार कोणी मनुष्य नाही, व्यक्ती नाही. आमची संपत्ती, आमची काय म्हणतात त्याला, मालमत्ता, आमची जमीन जुमला आमच्याकडे असेल तर यासारख्या गोष्टी आमच्या आशेचा आधार होऊ शकत नाहीत. आमची आशा कोणावर आहे? देवावर, आमच्या देवावर. आमची आशा कोणावर आहे? त्याचा एकुलता एक पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यावर आहे. आणि आमची आशा कोणावर आहे? तर त्याच्या जिवंत पवित्र वचनांवर आहे. या तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहा. आमची आशा देवाच्या कृपेवर आहे. आता आपण काही एक मुद्दे पाहणार आहोत थोडक्यामध्ये. आमची आशा ही देवाच्या कृपेवर आहे, कारण आम्ही अपात्र असताना, कुठल्याही प्रकारची पात्रता आमच्यात नसताना तो आम्हाला कृपा पुरवतो. जीवनातील दुःख, क्लेश, अडचणीमधून निभावून जाण्यासाठी तोच आम्हाला सहाय्य करत आहे, शक्ती देत आहे, आणि हा आम्हाला भरवसा आहे. दुसरी गोष्ट, या जगातील दुःख, संकट, सर्व प्रकारची भ्रष्टता जी आहे ती संपुष्टात येणार आहे. मग आमची शरीरं सर्व काळ जिवंत राहण्यासाठी पुनरुत्थित होणार आहेत. ही आशा, हा भरवसा, ही खात्री आम्हाला आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आमची आध्यात्मिक वाढ व्हावी, आमचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे, देवाची इच्छा आहे. आणि ही इच्छा पूर्ण करणारा कोण आहे? देवच आहे. देव आमची इच्छा पूर्ण करणार आहे. ही आशा आम्हाला आहे. देवाबरोबर आपलं वैयक्तिक नातं पुन्हा प्रस्थापित व्हावं, ही देवाची इच्छा आहे, आणि ती पूर्ण होणार आहे. पण ती देवाकडनंच पूर्ण होणार आहे. देवाबरोबरचं आमचं नातं सदा सर्व काळ चालू राहणार, ही आम्हाला आशा आहे. स्वर्गात सार्वकालिक घर आम्हाला मिळणार आहे, ही आशा आम्हाला आहे. कारण वचन काय सांगतं? आमचं घर पाये असलेल्या व देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगरात असेल. पुढचा मुद्दा आहे, शास्त्रात जिला धन्य आशा म्हटले आहे. पहा, आशेसाठी आणखीन एक शब्द आहे, धन्य आशा. तर शास्त्रात जिला धन्य आशा म्हटलं आहे ती आम्हाला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुन्हा येईल, त्या विश्वासणारे त्याला भेटण्यासाठी आकाशात घेतले जातील. आणि विश्वासणारे तो जसा आहे तसा त्याला पाहतील. आणि पुढचं त्याहूनही महत्त्वाचं आहे, आणि ते त्याच्यासारखे होतील. या वचनावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो, आशा ठेवतो. या जीवनात देवाची सेवा प्रामाणिकपणे करणाऱ्यांना त्याच्या सेवेचं प्रतिफळ म्हणून नीतिमत्वाचा गौरवी मुकुट आणि जीवनाचा मुकुट जो आहे तो मिळणार आहे, ही आशा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. कारण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल, त्याच्या आज्ञा पाळेल, त्या सर्वांना सार्वकालिक मिळण्याची हमी आम्हाला देवाने दिलेली आहे. आता इब्री लोकास पत्र अध्याय 11:1 मध्ये म्हटलं आहे,
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. न दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची काय आहे? खात्री. कारण खरोखर प्रियांनो, आपण पाहतो स्वर्ग, सर्वकालिक जीवन, आमचं होणारं पुनरुत्थान आहे, तारण आहे, प्रभूचं दुसरं येणं आहे. या सर्व गोष्टी आम्ही पाहतो आहे का किंवा पाहिल्या आहेत का? नाही. तर त्या आशा नाहीत, या अदृश्य गोष्टी आहेत आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची आम्हाला काय आहे? खात्री आहे. ती देवाने दिलेली आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही आमच्या देवावर विश्वास ठेवतो, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या जिवंत आणि पवित्र वचनांवर विश्वास ठेवतो आणि त्याविषयी आम्ही आशा बाळगतो. म्हणून दावीद राजा 62व्या स्तोत्रात काय म्हणतो माहिती आहे का? तो म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहिला आहे. माझा जीव स्वस्थ आहे, देवावर भरोसा ठेवून स्वस्थ आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. आणि आमचा आशेचा देव जो आहे, हा देवबाप जो आहे, तो वाचलेली सर्व वचनं जी आत्ताची आहे ती आशीर्वादित करो आणि देवावरील, प्रभू येशू ख्रिस्तावरील, त्याच्या वचनांवरील प्रगल्भ आणि धन्य अशा आशेत आम्हा सर्वांना दृढ करो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. या सुंदरशा संदेशाबद्दल मी रेव्हरंड मीनाताई बोर्डे यांचे मनापासून आभार मानते आणि अशीच सेवा प्रभू परमेश्वर त्यांच्याकडून करून घेतच आहे, पण इथून पुढेही करून हीच परमेश्वराकडे मागणं मागते. यावेळेस आपण शेवटी उपासना संगीतामधून गीत क्रमांक 262 हे गाणार आहोत. गीत क्रमांक 262. घ्यावे तुला सतत तकनाशनामी वावे खरे प्रभुवरा तव मार्गगामी इच्छा मदीय परिपूर्ण करावयाही नाहीच शक्ती मजला प्रभुराय नाही मी दास पूर्ण मम मानस कामनांचा साचाच दुष्टपण गर्विततायांचा यद्बंध तोडीन मने परी हे करूही नाहीच शक्ती मजला प्रभुराय नाही मी तारका भयदपा तकभार चूर्ण त्राता मला तुझ विना दिसतो कुणी ना ये तार हाक फिरुनी तुझ मारण्याही नाहीच शक्ती मजला प्रभुराय नाही एका क्षणात सृजन्या नवसृष्टी गोल या नाशन्या सकल विश्वहि हे सलील तू शक्त तुझ जरी
तुझ्याशी बोलायका दिव्यात्मा येईल मला मनुजास देखा. यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपल्यामध्ये रेव्हरंट मीनाताई बोर्डे आहेत, त्या आपल्याला आशीर्वाद देतील. यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व शक्तिमान देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येवो व तुम्हास सदैव वस्ती करो. आमेन.